अजून एक असाच प्लॉट हा देखील एकाच संस्थेला दिला जातोय. दुसरीकडे नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ आपण पाहतोय, तिथे देखील आमचा लढा सुरू आहे. मग परवाकडे मी मुलुंडला जाऊन आलो, तिथे तर मुलुंडला अक्षरशः धक्का बसेल अशी गोष्ट आहे. या बाजूला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं रिझर्वेशन आणि दुसऱ्या बाजूला पेट्रोल पंपचं रिझर्वेशन असताना, रस्ता क्रॉस करून पेट्रोल पंपचं रिझर्वेशन असताना देखील दोन्ही प्लॉट्स पेट्रोल पंपसाठी देण्यात आलेले आहेत. एकंदर काय तर मुंबईमध्ये जी मोकळी मैदानं, जी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जे चांगले गार्डन्स दिसत आहेत, ते मुख्यमंत्री फडणवीस साहेब स्वतःच्या मित्रांच्या, आवडत्या बिल्डरांच्या किंवा मग स्वतःच्या आमदारांच्या घशात टाकत आहेत. काल परवाकडे आपण पाहिलं, प्रधानमंत्री बोलतायत स्क्रीनवर जास्ती राहू नका, मैदानात राहा. स्वतः फडणवीसजी बोलतायत स्क्रीनवर जास्ती बघू नका, मैदानात उतरा. पण मुंबईची मैदानं सगळी खुली ही तुम्ही जर तुमच्या मित्रांच्या घशात टाकणार असाल तर मग नेमकं कुठच्या मैदानात राहायचं? आणि आता तर आपण ऐकतोय शिवाजी पार्क देखील एमसी आता मागायला निघालेलं आहे. म्हणजे मुंबईत एक सुद्धा मैदान ही भाजपची राजवट ठेवणार आहे की नाही हा वेगळा विषय झाला. तरी आज इथे सगळे जे शिवसैनिक आलेले आहेत, युवा सैनिक आलेले आहेत, आम्ही हेच सांगितलं सर्वांना की असं कुठचंही मैदान ढापण्याचा कितीही मोठा प्रयत्न झाला तरी तो हाणून पाडायचा. पत्रे बित्रे कोणी लावायला आले तर ते लावू द्यायचं नाही. जे कोण असतील त्यांना बरोबर उत्तर द्यायचं. भाजपकडनं आरोप केला की आदित्य ठाकरेंना मैदानांची काळजी आता अचानक का वाटली? कारण तुमचं सरकार बसलं आणि तुम्ही मैदानं ढापायला लागलात म्हणून काळजी वाटायला लागली. आधी आमचं सरकार असताना आमची मैदानं ही मोकळी होती. एवढे वर्ष हे मैदान मोकळे कोण आलं होतं का इथे? कोणी ढापायला आलं होतं? नाही आलं होतं. तर भाजपला जर वाटत असेल की काळजी आत्ता का वाटते, कारण आत्ता भाजपचं सरकार आलंय. दुसरा एक महत्वाचा विषय, 24 ऑगस्टला अमरावतीच्या एका रुग्णालयामध्ये आग लागली होती व्हेंटिलेटरसाठी. जेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा लक्षात आलं की व्हेंटिलेटरची वॉरंटी आहे ती संपली होती. चुकीच्या पद्धतीने ते वापरले जाते. शासन आणि प्रशासन म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे 3 नवजात बालकांचा बळी गेलेला आहे. बघा, एक तुम्हाला सांगतो, गेली 12 वर्ष आता भाजपचं सरकार आपल्या देशात आहे, राज्यात आहे. अनेक विषयावर आपल्याला भाजप सर्टिफिकेट देत असतं. धर्म असेल, देशभक्ती असेल, सगळं काही असेल. पण खरा धर्म आपला किंवा खरी देशभक्ती आपली या मातीप्रती किंवा आपल्या देशाप्रती जी असते ती शासन नीट चालवणं ही असते. मध्यंतरी आपण पाहिलं असेल, जेन झी, जेन अल्फा, अभिजित दिपके, त्यांचे सगळे सहकारी, सोनम वांगचुक, हे सगळे आपल्या सगळ्या शाळांच्या उपोषणाला बसलेले, नीटचा पेपर फुटला त्याच्यासाठी बसले होते. आता स्कूल ठीक करो कॅम्पेन सुरू झालंय. कितीतरी अशा गोष्टी एक्सपोज होतात आणि आता हे आरोग्य सेवेतले यायला लागलेलं आहे. एक महत्वाची